नमस्कार, मी डॉक्टर रेखा पाठक आणि आज मी तुमच्या समोर पुन्हा एकदा शैक्षणिक संशोधन भाग 2 घेऊन येत आहे. मागील भागामध्ये आपण संशोधन म्हणजे काय, तसेच संशोधनाची गरज, संशोधनाचे प्रकार, संशोधनाच्या पायऱ्या याचा आपण अभ्यास केला होता. तर आपण बघूया जे संशोधनाचे जे प्रकार पडतात ते 3 प्रकार आहेत. आपण त्याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये मूलभूत संशोधन आणि उपयोजित संशोधन. तर ह्यामधील आपण फरक जाणून घेणार आहोत. मूलभूत संशोधन हे सिद्धांताभिमुख संशोधन असते. तसेच उपयोजित किंवा अप्लाइड रिसर्च हे नावाप्रमाणेच आपण बघितलं तर त्याचं ॲप्लिकेशन होत असते किंवा ते व्यवहाराभिमुख असते. तसेच मूलभूत संशोधन याचा हेतू ज्ञानासाठी ज्ञान म्हणजे प्युअरली त्याचा फक्त ज्ञान हा हेतू असतो. आणि उपयोजित संशोधन जर बघितलं तर व्यावहारिक उपयोगासाठी ज्ञान हा ह्याचा हेतू असतो. तसेच मूलभूत संशोधनाचे निष्कर्ष जे आहेत त्याचं जे सामान्यीकरण आहे हे विशाल स्वरूपाचे असते. ते सगळीकडे ॲक्सेप्ट केले जातात, सर्वत्र जगभरात ते ॲक्सेप्ट केले जातात. परंतु जर आपण पाहिलं तर उपयोजित संशोधनाचे जे निष्कर्ष आहेत त्याचे जे सामान्यीकरण आहे ते मर्यादित स्वरूपाचे असतात. उदाहरण जर आपण बघितलं तर मूलभूत संशोधनामध्ये न्यूटनचे नियम याचा जगभर स्वीकार आहे. तसंच आपण उपयोजित जर संशोधन बघितलं तर एखादं संशोधन जर एखाद्या लोकॅलिटी पुरतं किंवा एखाद्या शहरापुरतं असेल, एखाद्या देशापुरतं असेल तर त्याचे जे निष्कर्ष आहेत त्याचा स्वीकार तो त्याच भागापुरतं होत असतो. आता आपण ह्या कृतीकडे बघूया. संशोधनाचे मुख्यतः 3 प्रकार आहेत: मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन. आपण पाहतो की कृती संशोधन हे उपयोजित संशोधनाचाच एक भाग आहे. तर प्रत्येक जे उपयोजित संशोधनाचे जे वैशिष्ट्य आहेत ते सर्व वैशिष्ट्य आपल्याला कृती संशोधनामध्येही पाहायला मिळतात. कृती संशोधनाचेही आपण आता प्रकार पाहूया. कृती संशोधनामध्येही 2 प्रकार आहेत. एक सहभागी कृती संशोधन आणि एक व्यावहारिक कृती संशोधन. यामधील जर आपण फरक पाहिला तर मुख्यतः जे सहभागी कृती संशोधन आहे ते वैयक्तिक जीवनात अडथळा आणणाऱ्या सामाजिक समस्यांचा अभ्यास करणे हा ह्याचा मुख्य हेतू असतो. तसेच व्यावहारिक कृती संशोधन जे आहे त्यामध्ये शिक्षकांच्या विकासावर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणारी वैयक्तिक किंवा कार्यसंघ आधारित चौकशी या तार्किक पद्धतींचा अभ्यास असतो. अजून एक मुख्य फरक जर आपण बघितला तर जीवन वाढवणाऱ्या बदलांवर लक्ष केंद्रित करून समान सहकार्यावर भर दिला जातो सहभागी कृती संशोधनात. तर व्यावहारिक कृती संशोधनामध्ये संशोधक म्हणून शिक्षकाकडे जाण्याची जी कृती योजना अंमलात आणण्याची ही एक प्रक्रिया असते. तर मग आपण शैक्षणिक संशोधनाच्या व्याख्याकडे आता जाऊया. शैक्षणिक प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यासाठी आवश्यक असलेली तथ्य व संबंध याचा शोध घेण्यासाठी हाती घेतलेल्या कृतींची मांडणी म्हणजे शैक्षणिक संशोधन होय. ही व्याख्या मौली यांनी केलेली आहे. आपण आणखीन काही व्याख्या बघणार आहोत. शैक्षणिक संशोधन ह्या संकल्पनेची सामान्य व्याख्या करणे कठीण आहे, कारण मुळात शिक्षण हा शब्दांचे अनेक अर्थ संभवतात. तरी सुद्धा ट्रॅव्हल्स यांनी केलेल्या व्याख्यानुसार आधी शिक्षकांना रस असणाऱ्या मुद्द्यांशी संबंधित अशा घटकांबाबत शास्त्रीय ज्ञानाचा संयोजित अंगांचा विकास करण्याच्या प्रक्रियेला शैक्षणिक संशोधन असे म्हणतात. डिक्शनरी ऑफ एज्युकेशन ह्या ग्रंथानुसार शैक्षणिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक समस्यांशी निगडित अभ्यास व अन्वेषण यास शैक्षणिक संशोधन
असे म्हणतात. शैक्षणिक संशोधनाच्या व्याख्या पाहिल्यानंतर आपण शैक्षणिक संशोधनाची गरज जाणून घेऊया. आपण जर बघितलं तर आजचे जीवन आणि आजचे शिक्षण हे संपूर्णरित्या विद्यार्थी केंद्रित आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे मुख्य ध्येय आहे. शैक्षणिक संशोधनाद्वारे विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात असतो. या समस्या मापन, मूल्यमापन अशा काही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास अशा काही विषयांवर ह्या समस्या सोडवण्याचा सतत प्रयत्न केला जातो. आजचे शिक्षण त्या मानाने खूप क्लिष्ट आणि विस्तारक आहे. यामुळे शैक्षणिक संशोधनाची अत्यंत गरज आहे. जर आपण पाहिलं तर शिक्षण क्षेत्रात कायम बदल घडत असतात. जसा काळ बदलतो तसे शिक्षणही बदलते आणि आपण पाहतो की पूर्वी जे शिक्षण होत होते त्या प्रकारचे शिक्षण आता राहिलेले नाही. ते शिक्षण सतत आणि सतत बदलत असतं. जे आपण स्वातंत्र्यापूर्वी काळामध्ये जे हंटर कमिशन आणि उदलियार कमिशन अशा कमिशननी त्या वेळेस त्या समयामध्ये जे घडत होतं, ज्याप्रमाणे व्यक्तिमत्व घडत होतं त्याप्रमाणे तिथे त्या धोरणं आखली गेली होती. परंतु नंतर आपण पाहतो 64 मध्ये कोठारी कमिशन आलं, 2005 मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली. तसेच आता आपण पाहतो की 2020 मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आलेले आहे. हे बदल कसे केले जातात तर ह्याचा अभ्यास करून त्या शिक्षणामध्ये ते काळानुसार आणि जसे आधुनिकीकरण होत आहे त्यानुसार ते बदल केलेले असतात आणि त्यासाठी शैक्षणिक संशोधनाची गरज आहे. आजही आपण पाहतो की करोना काळामध्ये शिक्षण जी प्रक्रिया आहे ती खूप मोठा एक बदल झालेला आहे त्या प्रक्रियेमध्ये. आणि जे पूर्वी वर्गामध्ये शिक्षण होत होते आणि फेस टू फेस मोडमध्ये शिक्षण जे होत होते, समोरासमोर शिक्षक आणि विद्यार्थी, ते आता राहिलेले नाहीये. आणि ऑनलाईन टीचिंग चा आता प्रामुख्याने वापर होत आहे. परंतु हे ऑनलाईन टीचिंग ह्याच्यावरही संशोधन होत आहे. आता सध्या पाहिलं तर शिक्षक विद्यार्थी यांचा सर्वे घेतला जात आहे आणि ह्या ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी खूप काही संशोधन सुरू आहे की ते कसं आणखी प्रभावीरित्या देता येईल किंवा त्याच्यामध्ये जे आव्हाने आहेत, ज्या त्रुटी आहेत त्या कशा कमी करता येतील याच्यावरही संशोधन सुरू आहे. शिक्षणामध्ये शास्त्र व कला ह्या दोन्ही शाखा अंतर्भूत असतात. तर आपण पाहतो की शास्त्राच्या रूपाने व्यक्ती, मानवी प्रकृती, त्यांचा विश्वास व प्रगती, प्रशासन असे सिद्धांत, जगातील अनेक देशातील प्रचलित शैक्षणिक कार्यक्रम इत्यादीद्वारे माहिती मिळते. कलेच्या रूपाने शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाचे वितरण करता येते. तसेच शिक्षणात विचारधारणेच्या बदलामुळे शैक्षणिक क्षेत्रात संशोधन गरजेचे असते. बदलत्या परिस्थितीत शास्त्रीय व तांत्रिक ज्ञान विकासास आत्मसात करायची गरज असते. मागील 2 शतकात जर आपण पाहिले तर शास्त्रीय व तांत्रिक विकासात शीघ्रतेने झालेला बदल आपल्याला दिसून येतो. त्यामुळे बरेच परिवर्तन झालेले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या अशा बदलामुळे त्याची उपलब्धता सहज होऊ शकेल याकरिता शिक्षणाच्या वर्तमानामध्ये पाठ्यपुस्तके, अभ्यासाच्या पद्धती व ह्याची आकलन करण्याची क्षमता ह्यात सुधारणा करण्याची गरज असते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये सतत संशोधनाची गरज असते. जर आपण आता हा आराखडा बघूया, संशोधनाचे आमूलाग्र बदल. जर आपण हे बघितलं तर भरपूर आज
जे शिक्षणाचे बदल झालेले आपल्याला दिसून येतात की एका मोठ्या बदलाकडे आपण जात आहोत. त्याला आपण पॅराडाइम शिफ्ट असं इंग्लिशमध्ये म्हणतो. तर यामध्ये जर आपण बघितलं तर अनुभवजन्य संशोधन आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला गुणात्मक संशोधन, संख्यात्मक संशोधन आणि स्पष्टीकरणात्मक संशोधन याचे 3 प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये गुणात्मक जे संशोधन आहे त्यामध्ये वांशिक संशोधन, तसेच व्यक्ती अभ्यास आणि प्रवृत्ती सिद्धांत असे 3 प्रकारचे संशोधन करता येतात. तसेच संख्यात्मक संशोधनामध्ये आपल्याला प्रायोगिक संशोधन आणि अर्धप्रायोगिक संशोधन करता येते. तसेच आपण जर पाहिले तर स्पष्टीकरणात्मक संशोधनामध्ये ऐतिहासिक संशोधन, संकल्पना विश्लेषण आणि आशय विश्लेषण असे संशोधन आपल्याला करता येते. त्याच प्रकारे सर्वेक्षण, सहसंबंधित आणि कारक तुलनात्मक संशोधनही आपल्याला करता येते. या आराखड्यामध्ये जर आपण पाहिले तर संशोधन पद्धतीच्या प्रकारानुसारही त्याचं प्रकार पाडले जातात. तर ह्या पद्धतीनुसार जर आपण बघितलं तर गुणात्मक संशोधन, संख्यात्मक संशोधन आणि कृती संशोधन हे 3 प्रकार पाडले जातात. याचा आपण अभ्यास केलेलाच आहे. तर गुणात्मक संशोधनामध्ये घटक विश्लेषण, ऐतिहासिक संशोधन आणि घटनाशास्त्रीय संशोधन असे प्रकार पाहायला मिळतात. तसेच प्रायोगिक संख्याशास्त्रीय संशोधनामध्ये प्रायोगिक संशोधन, सहसंबंध, एकल विषय, सर्वेक्षण आणि कारक तुलनात्मक संशोधन आपल्याला अशा प्रकारचे पाहायला मिळतात. आता आपण शैक्षणिक संशोधन म्हणजे काय, त्याच्या व्याख्या आणि त्याची गरज पाहिलेली आहे. तसेच आपण शैक्षणिक संशोधनाच्या पायऱ्या देखील पाहणार आहोत. तर आपण या चार्टमध्ये आपण पाहत आहोत की त्या पायऱ्यांचा आपण एक अभ्यास पाहत आहोत या चार्टमध्ये. तर पहिली पायरी जी आहे ती म्हणजे समस्या ओळखणे. तर संशोधन समस्या ओळखणे, त्या समस्या निर्दिष्ट करणे आणि आम्हाला त्या अभ्यासाची खरंच गरज आहे का अभ्यास करण्याची, त्या संशोधनाचा काय उपयोग होईल समाजाला, म्हणजे त्या संशोधनाची गरज आहे का ही माहिती घेणे हीच पहिली पायरी आहे. तेच दुसरी पायरी जर आपण बघितली तर संदर्भ साहित्याचा आढावा घेणे, ते त्याचा स्रोत शोधणे इत्यादी करणे ही दुसरी पायरी आहे. तसेच तिसरी पायरी जर आपण पाहिली तर संशोधन पद्धती आणि परिकल्पना ठरवणे. तर हे संशोधन आता ह्याच्यासाठी आपण कोणती पद्धती वापरायची आहे की जेणेकरून आपल्याला त्याच्यातला जे तथ्य आहे, जे डाटा आहे तो आपल्याला मिळवता येईल. तसेच आपण जर पाहिलं ते पुढची पायरी जी आहे ती तथ्यांचं संकलन, अभ्यास गट निश्चित करणे, नियंत्रित गट आणि अनियंत्रित गट निश्चित करणे ही पुढची पायरी असेल. तसेच आपण जर पाहिलं तर त्याच्या पुढची पायरी आपण बघतो आहे की त्या तथ्यांचं मग विश्लेषण आणि अर्थनिर्वचन करणे आणि सर्वात शेवटी जी पायरी आहे ती म्हणजे अहवाल लेखन. तर सगळ्या ज्या आपण जे ॲनालिसिस करतो, ज्याचे इंटरप्रिटेशन करतो, त्या सगळ्याचा आपण एक अहवाल करून एक रिपोर्ट तयार करणे ही त्याची सगळ्यात शेवटली पायरी आहे. त्याला आपण थिसिस असं म्हणतो. तर आज आपण शैक्षणिक संशोधन म्हणजे काय, शैक्षणिक संशोधनाचे जे प्रकार आहे त्याची वैशिष्ट्ये आपण जाणून घेतली, त्यामधले फरक जाणून घेतला. तसेच आपण शैक्षणिक संशोधनाची गरज जाणून घेतली आणि शैक्षणिक संशोधनामध्ये जे प्रकार आहेत पद्धती अनुसार तेही जाणून घेतले आपण. आणि त्याच्यानंतर आपण शैक्षणिक संशोधनाच्या पायऱ्या ह्याचा सविस्तर आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.